नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुगली धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. आजपासूनचा खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे. कारण की राज्यामध्ये काय झालं की गरमी खूप वाढली, उष्णता वाढली, त्याच्यामुळे खास करून आता नेमक्या शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे, हरभरा काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे, द्राक्ष बाग देखील चालू आहे. म्हणून खास करून हे अवकाळीचा एक अंदाज शेतकऱ्यासाठी देण्यात येत आहे. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो 29 मार्च 30 मार्च आणि 31 मार्च दरम्यान राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सर्वदूर पडणार नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपात जिल्ह्यातल्या कुठंतरी 5-6 ठिकाणी जिल्ह्यात पडू शकतो. म्हणून हा अंदाज विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च दरम्यान कोकणपट्टी दरम्यान देखील थोडं काही भागामध्ये पाऊस असणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्रात देखील 1-2 10-12 ठिकाणी सुद्धा पाऊस होऊ शकतो. अवकाळीचा सर्व दूर नाही म्हणून एवढं घाबरायची काही कारण नाही. मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यायचं की परभणी जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, उस्मानाबाद, तसेच नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पडणार नाही. जिल्ह्यात एखाद्या 10-12 ठिकाणी पाऊस पडेल. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे. म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा काढणी चालेल त्यांनी थोडी काळजी घ्यायची. कारण की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामधल्या जिल्ह्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पावसाचं अवकाळी पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात हा सर्वदूर पाऊस पडणारच नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण तरी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता नेमका आता कांदा काढणी चालू होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, आता हे मार्च महिने म्हणजे आता मार्च एंड आहे, म्हणजे बँकेचं मार्च एंड असते म्हणून हे लक्षात घेतलं. पण आता जे एप्रिल महिना लागेल, तर ज्यांचा कांदा काढणी चालू आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करा, 5 एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये 6, 7, 8 दरम्यान परत एक अवकाळीचं पाऊस असणार आहे. पण तो ह्या पावसापेक्षा थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याचा मेसेज नंतर देण्यात येईल. परंतु शेतकऱ्यांनी एक माहीत असावं म्हणून राज्यात 5 एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा, हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं.